माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या मान्यतेने झाला तो म्हणजे आपल्याला याची कल्पना आहे की 20 जानेवारी 2025ला राज्यातील आपले महत्त्वाचे असलेले गडकिल्ले या ऐतिहासिक असलेल्या आपल्या गडकिल्ल्यांच्या वरच्या संवर्धन, अतिक्रमण, निष्कासन या संदर्भामध्ये आपण शासन निर्णय केला होता। पूर्ण राज्यभरात असलेल्या गडकिल्ल्यांच्या वरचे अतिक्रमण हे काढणं आवश्यक होतं, कारण त्यामुळे सौंदर्य बरोबरीने पावित्र्य आणि कायदा सुव्यवस्था ही त्या ठिकाणी ठेवण्यासाठी आवश्यक असतं। आज नवीन शासन निर्णय कॅबिनेटमध्ये आपण निर्णय केला, त्यामध्ये गड किल्ले राज्यातील यावरील अतिक्रमणाबरोबर राज्य संरक्षित स्मारकं जी आहेत त्यांच्यावरच्याही आणि आजूबाजूला असलेल्या व्यावसायिक अनधिकृत बांधकामं किंवा अन्य अनधिकृत बांधकामं यामुळे त्याच्या पावित्र्याला, रम्यतेला आणि बरोबरीने कायदा सुव्यवस्थेला आवश्यक सगळी कारवाई या अनधिकृत बांधकामावर करावी असा निर्णय आपण केला। या राज्यस्तरीय संरक्षित स्मारकं म्हणजे उदाहरणादाखल बौद्ध लेणी आपल्या राज्यामध्ये आहेत, काही गडी आहेत, बरोबरीने जन्मस्थानं ज्याला आपण राज्य संरक्षण दिलं आहे, लोकमान्य टिळकांचं असो, फुले साहेबांचं असो, त्या ठिकाणी अन्य पद्धतीची सगळी स्मारकं याच्या अवतीभोवती सुद्धा पावित्र्य हे राहिलं पाहिजे, म्हणून या सगळ्यावर कारवाई करण्यासाठीचा निर्णय केला। त्यासाठी राज्यस्तरीय समिती केली, ज्या 4 अशासकीय सदस्य असतील आणि जिल्हा स्तरावर सुद्धा समिती केली, ज्यात 4 अशासकीय सदस्य असतील। चल, धन्यवाद। तुला खाली विचारलं, तू नाही बोलला। तुला 3-3दा विचारलं मी, तुला 3-3दा विचारलं मी। त्याचा अर्थ तू स्वतः डोक्याने चालत नाही, दुसरं जे माझ्या लक्षात आलं। सर, महापालिका निवडणुका चालू आहेत, अंबरनाथमध्ये खरं तर नगर परिषदेची निवडणूक चालू आहे, परंतु या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर काल रात्री घटना घडली आहे। भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरती अज्ञात व्यक्तींनी रात्री गोळीबार केलाय। अद्याप तो गोळीबार कोणी केला हे स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर कारवाई ठिय्या दिलाय। खूप गंभीर घटना खरं तर म्हणावी लागेल, कारण गेल्या काही दिवसांमध्ये त्या भागात राजकीय हिंसा म्हणजे त्या प्रमाणात वाढते असते। संपूर्ण माहिती राज्य सरकार, गृह विभाग, पोलीस यंत्रणा घेते, याची चौकशी सुद्धा होईल। जो कोणी असेल दोषी त्याला सोडलं जाणार नाही। निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये विचारांचं सोनं लुटायचं असतं। निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकावर व्यक्तिगत हल्ले आणि शारीरिक हल्ले करणं हे अपेक्षित नाही। जो कोणी यातला दोषी असेल त्यावर कारवाई होईल। आज संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषदेवर पुन्हा एकदा महायुतीवरती करत निशाणा साधलाय। शिंदे गटाचा तुमचा जे सहयोगी पक्ष त्यांचा शिवतीर्थाशी काही संबंध नाहीये, अमित शहांचे ते टेस्ट ट्यूब बेबी आहेत, त्यामुळे तुमचा जन्म हा नॅचरली झालेला नाही असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊत काय बोलले याला फार महत्त्व देण्याची गरज नसली तरी त्यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही शिवतीर्थावर जाऊन झिम्मा करून आलात, अनिल परब यांना घेऊन फुगडी घालून आलात, तरी शिवतीर्थावरचा चाफा ना डोले ना बोले ना, तर चाफा डोले ना चाफा बोले ना याचा खरा अर्थ आणि गूढ अर्थ काय? मनधरणी चालू आहे का पायधरणी चालू आहे? अंतर्गत त्यांचा विषय, त्याचं खरं तर पहिले त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। आणि उद्धवजी आणि त्यांच्या पक्षाला आमचं म्हणणं आहे, आमच्याबरोबर ज्या वेळेला तुम्ही युतीत होतात त्यावेळेला तुमचा सन्मान हा मातोश्रीवर आम्ही येऊन तुमच्याशी चर्चा करायचो। आता तुमची आकड गेली कुठे उद्धवजी?
आज 9-9 वेळा उद्धवजी तुम्ही आणि तुमचे सहकारी शिवतीर्थावर जाताय, जा, आमचा विरोध नाही, पण आमच्याकडे येऊन चर्चा करा असं म्हणणारे उद्धवजींची अकड आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतला पराभव समोर दिसल्यावर कुठे विसर्जित झाली ह्याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं. सर यही कि जिस तरीके से उद्धव ठाकरे राज ठाकरे साथ में आने की बात चल रही है, संजय राउत कहते हैं अगले 2 दिन में घोषणा हो जाएगी और शक्ति प्रदर्शन भी होगा. पहले ये होता था कि आप लोग मातोश्री जाते थे, अब ऐसा नहीं होता दिख रहा, जाना पड़ रहा है उधर. कौन सा दल कौन से दल के साथ अलायंस करे उनका व्यक्तिगत विषय है. जब अलायंस होगा 100 सवाल उनको हम पूछेंगे. आज तो मैं इतना ही कहूंगा, महाराष्ट्र ने देखा है जब शिवसेना उद्धव जी हमारे मित्र पक्ष थे तो उनका सम्मान रखा जाता था. मातोश्री पर हम जाके बात करते थे, उनका भी था कहना मातोश्री पर आइए. अब उद्धव जी आपको सवाल है कि आपकी अकड़ कहाँ गई. 9-9 बार आप और आपके लोगों को शिवतीर्थ पे जाना पड़ रहा है. मनधरनी कर रहे हैं या पांव पूजन कर रहे हैं, पाद्य पूजन कर रहे हैं, ये गुड़ क्या है, इसका पहले जवाब संजय राउत जी दे. पृथ्वीराज चौहान जिस तरह के बयान दे रहे हैं हाल के दिनों में, खासकर सवाल उस पर है कि जब हमने अटैक किया सरकार, भारत सरकार ने जो मुंह जवाब दिया पाकिस्तान को, उसके बाद भी सवाल या निशान प्रस्तुत करते हैं. पृथ्वीराज चौहान जी की बयानबाजी, ये दिसंबर का महीना, इसके लिए कह रहा हूं, इस साल का बिगेस्ट जोक. और इसके लिए महाराष्ट्र में एक बहुत अच्छा कार्यक्रम चलता है जहां चुटकुले और जोक सुनाए जाते हैं. उस महाराष्ट्र के हास्य जत्रा के कार्यक्रम में पृथ्वीराज चौहान साहब अगले एपिसोड में दिखेंगे. इसके लिए वो बिगेस्ट जोक ऑफ द ईयर ऐसा मैं कहूँगा. एक आखिरी सवाल इसमें जुड़ा हुआ है कि नवाब मलिक को लेकर आप लोग काफ़ी बने हुए हैं कि उनकी जो भूमिका रही इसको लेकर आप साथ लेना नहीं चाहते. राष्ट्रवादी कांग्रेस का ये कहना है कि 3 नेता बैठ के तय करेंगे कि वो राष्ट्रवादी कांग्रेस हिस्सा होगी या नहीं होगी, लेकिन नवाब मलिक तो चेहरा रहेंगे मुंबई महानगर पालिका. बात बहुत स्पष्ट है, हमने हमारे वरिष्ठों को कहा है और वो बात भी बहुत सटीकता से वरिष्ठों ने भी सुनी है. नवाब मलिक, इनके ऊपर जिस प्रकार के आरोप है, उस आरोप के बाद उनके नेतृत्व में अगर मुंबई में अजीत दादा पवार जी का दल चुनाव लड़ेगा तो हम उनके साथ ना बैठ सकते हैं, ना बात कर सकते हैं, ना चुनाव में सहकार या सहयोग दे सकते हैं. हमारा विरोध महायुति के दल को नहीं, उनके नेतृत्व में अगर चुनाव नवाब मलिक के होगा तो हमारा विरोध रहेगा. हम उसमें अलायंस नाही करेंगे. सर, शेवटचा प्रश्न, तुम्ही सातत्यानं भूमिका स्पष्ट करताय की जर नवाब मलिक असतील तर सोबत लढणार नाही, जर नवाब मलिकांचं नेतृत्व कायम ठेवलं गेलं तर राष्ट्रवादी विरुद्ध महायुती हा असा सामना मुंबईमध्ये होईल. ते दिसेलच समोर. आम्ही आमची भूमिका मांडली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.